मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा करू शकतो का? फडणवीस सरकारचं म्हणणं होतं नाही करू शकत. पण सुप्रीम कोर्टानं याबद्दल स्पष्ट असा निकाल दिलाय. तो काय आहे ते पाहूयात. आपण थेट मुद्द्याला हात घालू. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्र सरकारच्याच खटल्यात सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट सांगितल्यानंतरही त्यावर फडणवीस सरकारनं कॅबिनेट नोट काढली आणि मागे घेण्याची नामुष्कीही आली. आपण तो खटला तर बघूच, पण इतर खटल्यांमध्येही सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि आपण पाहताय उत्तर दक्षिण. पहिला खटला, छाया विरुद्ध महाराष्ट्र सरकार. हा खटला शिक्षक भरतीशी संबंधित होता. काही मागासवर्गीय उमेदवारांनी पात्रता परीक्षेत गुणांची सवलत घेतलेली होती, पण अंतिम परीक्षेत त्यांना खुल्या प्रवर्गातल्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळाले. त्यांनी खुल्या जागांवर दावाही केला, पण त्यांचा दावा नाकारण्यात आला. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टानं निकाल मागासवर्गीय उमेदवारांच्या बाजूने दिला. मागास उमेदवारानं जरी सुरुवातीच्या पात्रता परीक्षेत गुणांची सवलत घेतली असली तरीही अंतिम निवड प्रक्रियेत जर त्यानं ओपनच्या शेवटच्या उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळवले असतील तर तो खुल्या जागेवर मायग्रेट होण्यास पूर्णपणे पात्र असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निकाल दिलेला असताना सुद्धा फडणवीस सरकारनं कॅबिनेट नोट का काढली? सरकारनं सुप्रीम कोर्टाच्याच निकालाचा अपमान केलाय का? याच निर्णयाच्या आठवणीमुळे तर फडणवीस सरकारवर नोट मागे घ्यायची नामुष्की आली आहे का? आता आपण दुसरा खटला बघूयात. हा खटला होता राजस्थान हायकोर्ट प्रशासन विरुद्ध लक्ष्मण प्रसादर आणि इतर. हा खटला जानेवारी महिन्यातला. त्या खटल्याची पार्श्वभूमी अशी होती, राजस्थान हायकोर्टामध्ये भरती होती. यामध्ये त्यांनी असा नियम लावला की जर राखीव प्रवर्गातील उमेदवारानं खुल्या गटाच्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवले तरी त्यांना ओपनच्या जागेवर भरती केलं जाणार नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलं. जस्टिस दीपांकर दत्ता, जे आधी बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते, ते आणि जस्टिस मसीह यांनी राजस्थान हायकोर्टाचा निकाल फेटाळून लावला. खुला म्हणजे सगळ्यांसाठी खुला. ज्या मागास उमेदवारानं ओपनचं कट ऑफ पार केलेलं असेल त्याला खुल्या यादीत स्थान मिळालंच पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आपण आता तिसरा खटला बघूया. हा खटला होता सौरभ यादव विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. उभं आरक्षण आणि समांतर आरक्षणाच्या संदर्भात हा एक ऐतिहासिक खटला मानला जातो. 3 जजेसच्या बेंचनं हा निकाल दिला होता. यामध्ये मराठमोळे सरन्यायाधीश लळित यांचाही समावेश होता. उत्तर प्रदेशात पोलीस भरती होती. यामध्ये राज्य सरकारनं एका ओबीसी महिला उमेदवाराला कट ऑफ पेक्षा जास्त मार्क असूनही खुल्या प्रवर्गातली जागा नाकारली. फक्त ओबीसीच नाही तर एससी, एसटी आणि इतरांना सुद्धा कट ऑफची पात्रता असूनही खुल्या जागा नाकारल्या. परिणामी कमी मार्क्स असूनही खुल्या प्रवर्गातल्या महिलांची भरती झाली. प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारची भरती बेकायदेशीर ठरवली. खुला वर्ग हा गुणवत्ता प्रवर्ग असून तो सवर्ण किंवा बिगर राखीव कोटा नसल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नाही तर महिलांचे 20% आरक्षण हे आडवे आरक्षण आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील महिलांच्या जागा भरताना संपूर्ण गुणवत्ता यादीतील सर्वोत्कृष्ट महिलांची निवड केली पाहिजे, मग त्या महिला कोणत्याही जातीच्या असोत, हेही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. तसं नाही केलं तर गुणवत्तेचा अपमान आहे असंही कोर्ट म्हणालं. चौथा खटला आणि सर्वात गाजलेला मोठा खटला पाहूयात. तो होता इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. हा खटला आहे 1992चा. 9 न्यायाधीशांचं हे खंडपीठ होतं. त्यामुळं कुठल्याही आरक्षणावर जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात किंवा वाद होतो तेव्हा त्याचा निवाडा करण्यासाठी सुप्रीम कोर्ट इंदिरा साहनी खटल्याकडे बघतं. सर्वोच्च न्यायालयानं हे पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं की आरक्षित प्रवर्गातील उमेदवार जेव्हा मेरिटवर निवडला जातो तेव्हा तो खुल्या वर्गात जाऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस कुठलीही अट ठेवलेली नव्हती. उलट अशा मागास गुणवंत उमेदवारांची गणना त्या प्रवर्गातील ठरवून दिलेल्या आरक्षित कोट्यामध्ये केली जाणार नाही असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलं होतं. याचाच अर्थ असा की राखीव प्रवर्गातल्या उमेदवाराच्या अधिकारांबाबत सुप्रीम कोर्टाचा कोणताही संभ्रम दिसत नाहीये. कट ऑफ पार करणारा मागासवर्गीय उमेदवार
खुल्या जागेवर दावा करू शकतो हे 4 खटल्यांमध्ये दिसून आलंय. आणि असं असताना सुद्धा फडणवीस सरकारनं कॅबिनेट नोट का काढली? आपल्याला काय वाटतं ते नक्की सांगा. तुमचं एक मत सरकारचं धोरण बदलू शकतं.